श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या संतुलित आकर्षक व्यक्तिमत्वाच्या आणि नात्यांना जपणाऱ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन येतोय? निर्णय, नातेसंबंध, पैसा आणि करिअर या सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल होणार आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तूळ राशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी संतुलन साधण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ जाणवेल. हे करू का ते करू, अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकू शकता. तुमचा स्वभावच असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट दोन्ही बाजूंनी पाहता, त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागतो. या आठवड्यात हेच जास्त जाणवेल. पण घाबरू नका, थोडा वेळ घेतला तरी चालेल. फक्त निर्णय घ्या. काही जुन्या गोष्टी परत समोर येतील. एखादं अपूर्ण काम, एखादा नातेसंबंध किंवा एखादी संधी पुन्हा दिसू शकते. तुम्ही यावेळी योग्य पाऊल टाकू शकता. मधल्या काळात परिस्थिती थोडी स्थिर होईल. मनात स्पष्टता येईल. तुम्हाला काय हवंय काय नकोय हे समजायला लागेल. आठवड्याच्या शेवटी एकदम पॉझिटिव्ह व्हाइब येईल. एखादी चांगली बातमी, एखादी भेट किंवा एखादा छोटा आनंदाचा प्रसंग तुमचा मूड फ्रेश करेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडा चॅलेंजिंग पण शिकवण देणारा आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढेल. एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागतील. तुम्हाला कधीकधी असं वाटेल की मीच सगळं का करतोय, पण खरं सांगायचं तर हीच वेळ आहे तुमची क्षमता दाखवायची. निर्णय घेताना वेळ लागू शकतो, पण जास्त वेळ लावू नका. योग्य वेळेत निर्णय घेतला नाही तर संधी हातातून जाऊ शकते. सहकाऱ्यांशी चांगलं वागा. तुमचं सॉफ्ट नेचर तुमचं बलस्थान आहे, त्याचा उपयोग करा. टीमवर्क ठेवलात तर काम सोपं होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्लॅनिंगचा आहे. नवीन आयडिया येतील, पण लगेच अंमलात आणू नका. आधी नीट विचार करा. आठवड्याच्या शेवटी एखादी नवीन संधी मिळू शकते. नवीन क्लायंट, प्रोजेक्ट किंवा पार्टनरशिप. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा मध्यम पण सांभाळून चालण्याचा आहे. इन्कम ठीक राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला सुंदर वस्तू, शॉपिंग ह्याची आवड असते, त्यामुळे या आठवड्यात थोडं जास्त खर्च होऊ शकतो. थोडं कंट्रोल ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. बजेट बनवा आणि त्यानुसार खर्च करा. नाहीतर शेवटी हातात काहीच उरणार नाही. एखादं जुने देणं परत मिळू शकतं, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. गुंतवणूक करताना सावध रहा. घाईत घेतलेला निर्णय नुकसान देऊ शकतो. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा एकदम रोमॅन्टिक आणि थोडा संवेदनशील आहे. तुम्ही नात्यांना खूप महत्त्व देता, त्यामुळे या आठवड्यात नात्यांमध्ये जास्त गुंतलेले राहाल. ज्यांचं रिलेशन चालू आहे त्यांनी पार्टनरला वेळ द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण संवाद ठेवलात तर सगळं ठीक होईल. सिंगल लोकांसाठी हा आठवडा खास आहे. एखादी नवीन ओळख होऊ शकते, जी पुढे खास नात्यात बदलू शकते. विवाहित लोकांसाठी हा आठवडा गोडवा वाढवणारा आहे. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा खास क्षण अनुभवायला मिळू शकतो. कौटुंबिक जीवन. घरातला माहोल एकूण चांगला राहील. सुरुवातीला थोडे मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहिलात तर सगळं ठीक होईल. तुमचा स्वभावच समजूतदार आहे, त्यामुळे तुम्ही परिस्थिती नीट हाताळू शकता. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला खूप उपयोगी पडेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदाचं वातावरण असेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्य पण काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण जाणवू शकतो. जास्त विचार करू नका. थोडा रिलॅक्स व्हा. ध्यान, योग किंवा चालायला जाणं फायदेशीर ठरेल. झोप पूर्ण घ्या, नाहीतर थकवा वाढेल. पोटाचे त्रास किंवा डोकेदुखी होऊ शकते, त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे, पण फोकस ठेवावा लागेल. तुम्ही अभ्यास करता पण मध्येच मन विचलित होतं, त्यामुळे वेळेचं नियोजन करा. मोबाईलपासून थोडं दूर राहा. स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत वाढवा. उपाय. ओ शुक्राय नमः जप करा. देवीची पूजा करा. गरजू लोकांना मदत करा. तूळ राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा निर्णय, संतुलन आणि मनातील गोंधळ दूर करण्याचा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला थोडी द्विधा मनस्थिती जाणवेल. हे योग्य की ते योग्य, अशा विचारात तुम्ही अडकू शकता. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करण्याची तुमची सवय या काळात थोडी त्रासदायक वाटू शकते, त्यामुळे मनात हलकी अस्वस्थता किंवा गोंधळ निर्माण होईल. पण जसं जसं आठवडा पुढे जाईल तसतसं चित्र स्पष्ट होऊ लागेल. तुमच्या विचारांमध्ये स्थिरता येईल आणि तुम्हाला योग्य दिशा दिसू लागेल.
काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल जे पुढील काळासाठी फायदेशीर ठरतील. या काळात तुमची समजूतदारपणा आणि संतुलन राखण्याची क्षमता तुम्हाला अडचणीतून बाहेर काढेल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. उत्पन्न ठीक असलं तरी खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळालात तर आर्थिक स्थिती स्थिर राहील. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे, पण संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. छोट्या गैरसमजांना मोठं होऊ देऊ नका. कुटुंबाचा आधार तुम्हाला मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने मनाला शांतता मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण टाळणं गरजेचं आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, मन शांत ठेवा. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. जास्त विचारात अडकू नका. योग्य वेळेत निर्णय घ्या. संतुलन ठेवलं तर कोणतीही परिस्थिती तुम्ही सहज हाताळू शकता. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला हलकं वाटेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील आणि आत्मविश्वास वाढेल. लक्षात ठेवा, तुळ राशीचं खरं सामर्थ्य म्हणजे संतुलन आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय. धन्यवाद.